नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या क्षमता सुधारणा अभ्यासक्रमातील मराठी विषयातील BSc प्रथम वर्ष प्रथम सत्रासाठी भाषा विज्ञान किंवा ज्याला भाषा अभ्यास असं आपण म्हणतो, या घटकावरील बहुपर्यायी प्रश्नांच्या भाग 1 मध्ये तुमचे स्वागत. या सर्व प्रश्नांचा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे. प्रश्न: भाषा म्हणजे काय? पर्याय ए, केवळ लिखित स्वरूपातील साधन. पर्याय बी, विचार आणि भावना व्यक्त करण्याचे साधन. पर्याय सी, केवळ बोलण्याचे साधन. पर्याय डी, वैज्ञानिक संशोधनाचे साधन. पाहूया अचूक उत्तर काय आहे ते. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, विचार आणि भावना व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजे विचार आणि भावना व्यक्त करण्याचे साधन. पुढचा प्रश्न: भाषेची मुख्य भूमिका कोणती आहे? ए, केवळ ज्ञान गोळा करणे. बी, संवाद साधणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे. सी, गूढ माहितीचा शोध लावणे. डी, मनोरंजन करणे. पाहूया अचूक उत्तर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, संवाद साधणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे. पुढचा प्रश्न: भाषेचे घटक कोणते आहेत? ए, केवळ शब्द. बी, शब्द, व्याकरण, वाक्यरचना आणि उच्चार. सी, फक्त वाक्यरचना. डी, केवळ उच्चार. पाहूया अचूक उत्तर. अचूक उत्तर आहे पर्याय बी, शब्द, व्याकरण, वाक्यरचना आणि उच्चार हे भाषेचे घटक आहेत. पुढचा प्रश्न: भाषेचा कोणता प्रकार लेखनात वापरला जातो? ए, केवळ तोंडी भाषा. बी, लिखित भाषा. सी, सांकेतिक भाषा. डी, इशाऱ्यांची भाषा. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी, लिखित भाषा. पुढचा प्रश्न: वैयक्तिक भाषा म्हणजे काय? ए, शासकीय वापरातील भाषा. बी, व्यक्तीच्या खाजगी जीवनात वापरली जाणारी भाषा. सी, वैज्ञानिक भाषा. डी, साहित्यिक भाषा. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी, व्यक्तीच्या खाजगी जीवनात वापरली जाणारी भाषा. पुढचा प्रश्न: साहित्यिक भाषेचे एक महत्त्वाचे अंग कोणते आहे? अर्थात खालीलपैकी. ए, तांत्रिकता. बी, अलंकार आणि भावनांची अभिव्यक्ती. सी, तथ्य आणि आकडेवारी. डी, संवादाची सोपी रचना. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी, अलंकार आणि भावनांची अभिव्यक्ती. पुढचा प्रश्न: तांत्रिक भाषेचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? ए, कलात्मकता. बी, नेमकेपणा आणि तथ्यात्मकता. सी, अलंकारिकता. डी, काव्यात्मकता. पाहूया अचूक उत्तर. अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेमकेपणा आणि तथ्यात्मकता. पुढचा प्रश्न: बोलीभाषा कोणत्या स्वरूपात असते? ए, केवळ लिखित स्वरूपात. बी, तोंडी स्वरूपात आणि विशेषतः विशिष्ट प्रदेशात वापरली जाणारी भाषा. सी, वैज्ञानिक स्वरूपात. डी, शासकीय स्वरूपात. अचूक उत्तर आहे पर्याय बी, तोंडी स्वरूपात आणि विशेषतः विशिष्ट प्रदेशात वापरली जाणारी भाषा म्हणजे बोलीभाषा आहे. पुढचा प्रश्न: भाषेतील व्याकरणाचे महत्त्व काय आहे? ए, भाषेची अलंकारिकता वाढवण्यासाठी. बी, फक्त बोलण्यासाठी. सी, भाषेची रचना आणि नियम व्यवस्थापित करण्यासाठी. आणि डी, संवादाची सोपी पद्धत तयार करण्यासाठी. याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, भाषेची रचना आणि नियम व्यवस्थापित करण्यासाठी. पुढचा प्रश्न: संवादासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? ए, फक्त शब्दसंग्रह. बी, केवळ वाक्यरचना. सी,
भाषेतील शब्द, उच्चार आणि त्याचा संदर्भ. डी. केवळ लेखन कौशल्य. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी. भाषेतील शब्द, उच्चार आणि त्याचा संदर्भ हे घटक संवादासाठी महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न. स्वनविज्ञान म्हणजे काय? ए. भाषेची व्याकरणिक रचना. बी. भाषेतील ध्वनींचा अभ्यास. सी. शब्दांची उत्पत्ती. डी. भाषेतील अलंकारांचा अभ्यास. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. भाषेतील ध्वनींचा अभ्यास. स्वनविज्ञान म्हणजे भाषेतील ध्वनींचा अभ्यास. पुढचा प्रश्न. स्वनविज्ञानाच्या अभ्यासात कोणते घटक येतात? ए. केवळ व्याकरण. बी. केवळ शब्द. सी. ध्वनी, उच्चार आणि ध्वनींची गुणवैशिष्ट्ये. डी. फक्त वाक्यरचना. पाहूया अचूक उत्तर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी. ध्वनी, उच्चार आणि ध्वनींची गुणवैशिष्ट्ये. पुढचा प्रश्न. स्वनिम म्हणजे काय? ए. शब्दांचा अर्थ. बी. भाषेतील सर्वात लहान ध्वनी घटक जो अर्थ बदलतो. सी. वाक्यांची रचना. डी. शब्दांचा मूळ अर्थ. पाहूया अचूक उत्तर. अचूक उत्तर आहे पर्याय बी. भाषेतील सर्वात लहान ध्वनी घटक जो अर्थ बदलतो त्याला स्वनिम म्हणतात. पुढचा प्रश्न. स्वनिम विन्यासाचा उद्देश काय असतो? ए. भाषेतील ध्वनी तयार करणे. बी. स्वनिमांचे विविध प्रकार आणि त्यांच्या स्थानांचा अभ्यास करणे. सी. वाक्यरचना तयार करणे. डी. शब्दांच्या संयोगांचा अभ्यास करणे. पाहूया या प्रश्नाचं अचूक उत्तर. अचूक उत्तर आहे पर्याय बी. स्वनिमांचे विविध प्रकार आणि त्यांच्या स्थानांचा अभ्यास करणे हा स्वनिम विन्यासाचा उद्देश असतो. पाहूया पुढचा प्रश्न. कोणता घटक स्वनिमाचा भाग नाही? ए. स्वर. बी. अर्थपूर्ण शब्द. सी. व्यंजन. डी. ध्वनी. पाहूया अचूक उत्तर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. अर्थपूर्ण शब्द. कारण स्वर, व्यंजन, ध्वनी हे सर्व स्वनिमाचे घटक आहेत, भाग आहेत. पुढचा प्रश्न. स्वनिमाचे उदाहरण कोणते आहे? ए. काव्यलेखन. बी. क आणि ख हे दोन वेगळे स्वनिम आहेत. सी. शब्दसंग्रह. डी. भाषाशास्त्रातील नियम. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. क आणि ख हे दोन वेगळे स्वनिम आहेत. हे स्वनिमाचे उदाहरण आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. स्वनविज्ञान आणि स्वनिम विन्यासातील फरक काय आहे? ए. दोन्ही समान आहेत. बी. स्वनविज्ञान भाषेतील शब्दांचा अभ्यास करते. सी. स्वनविज्ञान ध्वनींचा अभ्यास करते आणि स्वनिम विन्यास ध्वनींच्या स्थानांचा अभ्यास करते. डी. स्वनिम विन्यास फक्त उच्चारांचा अभ्यास करते. पाहूया अचूक उत्तर काय आहे. अचूक उत्तर आहे सी. स्वनविज्ञान ध्वनींचा अभ्यास करते आणि स्वनिम विन्यास ध्वनींच्या स्थानाचा अभ्यास करते. पुढचा प्रश्न. स्वनविज्ञानात स्वर कशासाठी ओळखला जातो? ए. केवळ तांत्रिकतेसाठी. बी. आवाज निर्माण करताना तोंडातील मुक्त प्रवाह. पर्याय सी. तोंड बंद करून उच्चारले जाणारे ध्वनी. डी. केवळ व्यंजनांसाठी. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. आवाज निर्माण करताना तोंडातील मुक्त प्रवाह जो असतो त्याला स्वर असे म्हणतात. पुढे जाऊ. स्वनिम विन्यासात आकस्मिक जोड म्हणजे काय? ए. दोन स्वनिम एकत्र येऊन वेगळा अर्थ तयार करणे. बी. एकाच ध्वनीचा पुनरावृत्ती करणे. सी. दोन शब्दांचा अर्थ एकच असणे. डी. केवळ एकाच ध्वनीचा वापर होणे. आणि याचं अचूक उत्तर आहे दोन स्वनिम एकत्र येऊन वेगळा अर्थ तयार करणे याला आकस्मिक जोड असे म्हणतात. पुढे जाऊ. स्वनिम विज्ञानाचा मुख्य उद्देश काय आहे? ए. भाषेतील शब्दांचा अभ्यास करणे. बी. भाषेतील ध्वनींची प्रकृती आणि त्यांचे उच्चार समजून घेणे. सी.
व्याकरणाचे नियम शिकवणे, डी. शब्दांची उत्पत्ती शोधणे. याचं अचूक उत्तर आहे बी. भाषेतील ध्वनींची प्रकृती आणि त्यांचे उच्चार समजून घेणे. प्रकृती म्हणजे स्वरूप. पुढचा प्रश्न, भाषेत व्याकरणाचे महत्त्व काय आहे? ए. फक्त शब्दांचे उच्चार सुधारण्यासाठी, बी. शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधण्यासाठी, सी. केवळ वाक्ये मोठी करण्यासाठी, डी. शब्दांची संख्या वाढवण्यासाठी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधण्यासाठी भाषेमध्ये व्याकरणाचे महत्त्व आहे. पुढचा प्रश्न, व्याकरणाच्या ज्ञानामुळे काय साध्य होते? ए. भाषेचा गोंधळ होतो, बी. भाषेचा शुद्ध आणि तर्कसंगत वापर करता येतो, सी. केवळ शब्दांचा अर्थ समजतो, डी. वाक्ये जटिल बनतात. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. भाषेचा शुद्ध आणि तर्कसंगत वापर करता येतो. कशामुळं? व्याकरणाच्या ज्ञानामुळं. पुढचा प्रश्न, व्याकरणाचा कोणता घटक वाक्यांची योग्य रचना शिकवतो? ए. स्वर्णविज्ञान, बी. शब्दरचना, सी. वाक्यरचना, डी. अलंकार. पाहूया अचूक उत्तर. अचूक उत्तर आहे वाक्यरचना. व्याकरणातील वाक्यांची योग्य रचना, वाक्यरचना या घटकावरून आपल्याला माहीत होते, ज्याला इंग्रजीत सिंटॅक्स असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, शुद्ध लेखन आणि बोलणं कशामुळे शक्य होतं? ए. योग्य व्याकरण वापरून, बी. शब्दसंग्रहाचा अभ्यास करून, सी. भाषेतील ध्वनींचा अभ्यास करून, डी. साहित्यिक शैलीतून. पाहूया अचूक उत्तर काय आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए. योग्य व्याकरण वापरून. पुढचा प्रश्न, व्याकरणाच्या नियमांमुळे कोणता फायदा होतो? ए. केवळ नवीन शब्द तयार करता येतात, बी. वाक्ये आणि भाषेचा अर्थ अचूकपणे व्यक्त करता येतो, सी. भाषेतील ध्वनी सुधारता येतात, डी. केवळ शब्दांची संख्या वाढते. पाहूया अचूक उत्तर. अचूक उत्तर आहे पर्याय बी. वाक्ये आणि भाषेचा अर्थ अचूकपणे व्यक्त करता येतो. पुढचा प्रश्न, व्याकरणाचा योग्य वापर न केल्यास काय होते? ए. वाक्यांचा अर्थ गोंधळात पडतो, बी. भाषेचे सौंदर्य वाढते, सी. उच्चार स्पष्ट होतात, डी. शब्दांचा अर्थ सुधारतो. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए. वाक्यांचा अर्थ गोंधळात पडतो. पुढचा प्रश्न, शुद्ध वाक्य रचनेचा अभ्यास कोणत्या अंगातून होतो? ए. शब्दरचना, बी. उच्चार, सी. वाक्यरचना, डी. भाषाशास्त्र. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी. वाक्यरचना. पाहूया पुढचा प्रश्न, व्याकरणाचे महत्त्व साहित्य लेखनात कसे आहे? ए. फक्त कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी, बी. शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी साहित्य तयार करण्यासाठी, सी. शब्दांचा अर्थ बदलण्यासाठी, डी. वाचकांना गोंधळात टाकण्यासाठी. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी. शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी साहित्य तयार करण्यासाठी. पुढचा प्रश्न, कृती विशेषणाचा वापर कशासाठी केला जातो? ए. क्रियापदाचे वर्णन करण्यासाठी, बी. नामाचे वर्णन करण्यासाठी, सी. वाक्यरचना बदलण्यासाठी, डी. उच्चार सुधारण्यासाठी. आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए. क्रियापदाचे वर्णन करण्यासाठी. क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण किंवा कृतीविशेषण. पुढे जाऊ. व्याकरणाचा योग्य वापर संवादात कोणत्या प्रकारे मदत करतो? ए. शब्दांची संख्या वाढवतो, बी. संवाद शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी करतो, सी. केवळ गूढ माहिती व्यक्त करतो, डी. संवाद कठीण आणि क्लिष्ट बनवतो. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. संवाद शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी करतो. काय? व्याकरणाचा उपयोग. पुढे जाऊ. अर्थविन्यास म्हणजे काय? ए. ध्वनींचा अभ्यास, बी. व्याकरणाचा अभ्यास, सी. शब्दांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यामधील संदर्भ समजून घेण्याचा अभ्यास, डी. भाषेतील शैलीचा अभ्यास. आणि अचूक उत्तर आहे
पर्याय सी शब्दांचा अर्थ आणि त्यांच्या वाक्यांमधील संदर्भ समजून घेण्याचा अभ्यास म्हणजे अर्थविन्यास. पुढे जाऊ. अर्थविन्यासाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए. वाक्यांची रचना करणे. बी. शब्दांच्या योग्य अर्थाचा आणि त्यातील संबंधाचा अभ्यास करणे. सी. व्याकरण सुधारणे. डी. उच्चार स्पष्ट करणे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी शब्दांच्या योग्य अर्थाचा आणि त्यातील संबंधाचा अभ्यास करणे. पुढे जाऊ. भाषेत अर्थविन्यासाचे महत्त्व काय आहे? ए. केवळ शब्दांची रचना जाणून घेण्यासाठी. बी. भाषेतील शब्दांचा योग्य अर्थ लावण्यासाठी. सी. व्याकरणाचे नियम शिकण्यासाठी. डी. ध्वनींचा अभ्यास करण्यासाठी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषेतील शब्दांचा योग्य अर्थ लावण्यासाठी. पुढे जाऊ. अर्थविन्यासामुळे काय साध्य होते? ए. केवळ वाक्ये मोठी होतात. बी. वाक्याचा आणि शब्दांचा योग्य संदर्भ समजतो. सी. शब्दांचे उच्चार सुधारले जातात. डी. शब्दांची संख्याच वाढते. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी वाक्याचा आणि शब्दांचा योग्य संदर्भ समजतो. पुढे जाऊ. वाक्यांच्या योग्य अर्थासाठी कोणता घटक आवश्यक आहे? ए. शब्दरचना. बी. अर्थविन्यास. सी. उच्चार. डी. व्याकरण. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी अर्थविन्यास. पुढचा प्रश्न. अर्थविन्यासाचे महत्त्व कोणत्या प्रकारच्या भाषेत जास्त असते? ए. वैज्ञानिक लेखनात. बी. बोलीभाषेत. सी. साहित्यिक आणि लेखन भाषेत. डी. सांकेतिक भाषेत. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी साहित्यिक आणि लेखन भाषेत. अर्थविन्यासाचे महत्त्व साहित्यिक आणि लेखन भाषेत अधिक असते. मित्रांनो, हे सर्व प्रश्न अभ्यासा. प्रत्येक प्रश्नात एक संकल्पना आहे. ती संकल्पना लक्षात घ्या. आणि हो, आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.